त्याला बघ. सूर्या, हे सूर्या, अरे आणली बघ टमटम. अरे बाबा झाली का तुझी तयारी रे? हा आटप लवकर, ये पाठदिशी आटप. हा 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 झाली झाली तयारी. आणली ना टमटम? नाही, टमटम मधलं तेल संपलं म्हणून तो मला येणारच नाही. हा अरे मग ही काय टमटम नाही का टमटमचं भूत आहे होय? अरे तुला दिसतंय ना व, मग विचारतोस कशाला आणलं का नाही म्हणून? हा सूर्या, हे शर्ट काय बरोबर नाही गाड्या. अरे तुम्हीच्या घरी जायचं म्हणजे कसं कडक मध्ये गेलं पाहिजे नाही का गाड्या? हे चांगलं नाही का? अरे नाही नाही, एवढा खास नाही हो शर्ट. जरा ठेवणीतला शर्ट घालून दे की. असं म्हणतोस? आलोच. जा. अरे ही घ्या ही घ्या. ठीक आहे. अरे शिदोरे, शेंगदाण्याच्या पोळ्या. होय. आता लेखीकडे जायचं म्हणल्यावर रिकाम्या हाताने कसं हा, हा, जायचं? आलो सतरा तुला. ये लवकर जा, आलो, जा, जा. खुळ झालंय सूर्या. अरे तुम्ही सारखी पोरगी आपल्याला असती तर आपण बी असंच वागलो असतो लेखा. आता कसं वाटतंय? अरे एक नंबर. येस. बर आता जायचं का नाही आपण? चल लवकर आवर. हा चला. चला की निघू. हा, चला. अरे थांबा थांबा थांबा. आता काय राहिलं? अरे बाबल्याला फोन लावून विचारतो की तुम्ही जर उरकलंय का नाही ती. आता उगं पाहुण्याला दारात ताटकळत बसायला नको. होय, आपल्याला फक्त सुमी संकट घेणं दे नाही. सुमीला घ्यायचं आणि परत यायचं. सुरेश. हॅलो सुरेश. हा अरे बाबण्या, अरे झालं का सुमीचा? आणि निघू का मी? अयो म्हणजे अजून तुम्ही तिथंच आहे होय? अरे तुम्ही इथं पाटापासून तयार होऊन बसले, तुम्ही निघा लवकर. अरे आम्हाला वाटलं सुमी तयार झाली नसेल अजून. अरे तर राजेश राणी ती. सुरेश, आता पुरीचं कौतुक करायचं बाद झालं बरं का आता. तुम्ही माझं इथं डोकं खायला लागले बाबा. माझा तात्या कवा येणार आणि माझा तात्या कवा येणार. हा निघालो बघा आम्ही. ठेव फोन निघालोच. हा निघा लवकर निघा. ए अरे सुमीचं कवाच आवरून बसली या. आणि चला महाराष्ट्र. ओ सुरेश भाऊ, आता तुम्ही राहणार काय? हो आता चाललोय आम्ही. तुम्ही दोघांचं काय काम? का बंगल्यावरची हवा खायला? हवा खायला नाही, सुमीनं बोलावलंय दोघांना बी न्यायला. काय सुरेश? जावा जावा लवकर या, समधी वाट बघता तिथं. हे टमटम आलं. चला महाराष्ट्र सर. चला 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 चला. चल, चल. निघाले का तात्या? हा, मग तर तू खुश पाहिजेस. किती उत्साहात बॅग भरत होतीस, आता कसा चेहरा पडून बसलीस? ते तुला सोडून चालले म्हणून. सुमे, तू काय मला कायमची सोडून चाललीस काय? डोसक्याचा स्क्रू दिलाय का तुझ्या? कायमचं का सोडून जाईल? मग एवढं सिरियस का केलाय चेहरा? काय माहिती. तुझं काय? बायको माहेरी चालली आहे म्हटल्यानंतर नवऱ्या लोक जाम खुश होतात, असं मी ऐकलं होतं. फार वाईट वाटतंय का? मग तुम्ही आहेत तशी भारी. काळजी करू नका, मी 2 दिवसात परत येणार. आणि मग परत आल्यावर काय? परत आलो ना, सगळ्यात आधी आपल्या खोलीतला पसारा तेवढा आवरायचा. मग मस्तपैकी आपलं कपाट लावायचं. मग मस्त निवांत आपण दोघं राहायचं. होय का? मग अजून काय? सुमे, पण तू मला उशिरापर्यंत झोपू देशील ना? की पाण्याची बादली होशील अंगावर? तुला कसं कळलं? असं कोणी उशिरापत्र झोपलं तर मी पाण्याची बादली अंगावर होते? अनुभव आहे मला, बायको असंच करते. अनुभव म्हणजे वाईट तुझं आधी लगीन झालं होतं? नाही ग, माझं एकच लग्न झालंय, ते तुझ्याशी. मग अनुभव कसं काय? पायलट म्हणजे तू लग्नाच्या आधीपासून संकट राहत होतास काय? तू फसवलेस मला, मी नाही येणार परत. थांब, स्क्रू फिट करू दे तुझा. अगं लग्नाच्या दिवशी सकाळीच तुम्हाला इंगा दाखवलास. म्हणजे लग्नाच्या दिवशी मी उशिरापर्यंत झोपलो होतो ना, मग तू पाण्याची बादली होतलीस माझ्या अंगावर. आणि मग मी जागा झालो, तुझा फोन वाजत होता. म्हणजे स्वप्नात म्हण की. पण पहाटेची स्वप्न खरी होतात बर का. पण आता तर तू चालली आहेस ना, मला करवणारच नाही का तुझ्याशिवाय? हे बघ, हे जाणार आणि हे येणार बघ. आणि
आल्यावर असं वाद देते की नाही तुला, तूच म्हणला पाहिजेस जा बाई म्हणून. म्हणजे बायको माहेरी जाण्याचे जोक्स खरे ठरणार आहेत आता वाटतं. काय माहित. काय माहित, सतत काय माहित. मला वाटतंय तुला सगळं माहित करून देण्याची जबाबदारी मलाच घ्यायला लागणार आहे. काय माहित करून देणार? तुला माहित नाही? काय तुला खरंच माहित नाही? काय? अगं ते सुमे, अगं इथं काय करतीस? सूर्य येईल आता, चल आवर लवकर. सॉरी ते मी असंच आलो होतो टेरेसवर. मला माहित नव्हतं सुमी इथे येते. आणि मला बी माहिती नव्हतं यो येणार आहे ते. मी आधी आले होते मग परत यो आला. बाद झालं दोघांचा थापा मारायचा. 5 दिवस मी तुमच्या दोघांच्या मध्ये होते, पण सुमी परत आल्यावर मीच काय दुनियातली कुठली बी ताकद तुमच्या मध्ये येणार नाही. तुमचा जोडा कसा लक्ष्मी नारायणाचा आहे. नीट राहावा दोघं बी. बर किती टाइम लागेल अजून? बबन तर म्हणला कवा तुम्हीच उरकलं या. अहो मंत्री पाटलांचं घर आहे. घर पार करता करताच उशीर होतो की माणसाला. येईल हा सुमन. हा हा हे काय? शेंगदाण्याच्या पोळ्या होत्या, घ्या की घ्या. नाही नाही नको नको, आमच्या घरात असलं कोणी खात नाही. घेऊन जावं ते परत. जरा आत बसलो असतो म्हणजे पाहुण्या संगत 4 गप्पा मारता आल्या असत्या हो. कुणा संगत? आमदार साहेब का ताई मॅडम? नाही, ते आपलं जावई बापन संगत गप्पा मारता आली असते ना जरा. लईच कसट दिसते समर साहेबांसंगट. नमस्कार दादा. अरे नमस्कार. कधी आलात तुम्ही? आत का नाही आलात? अरे त्यांना इथंच बसायचं होतं मोकळ्या हवेला. नाही तर मी कवा धरणं मागे लागले. आत चला आहे का नाही? होय होय, ते आता सुमीला घेऊन निघायचं म्हणून म्हणलं इथंच बसावं. आणि हे काय आहे? शेंगदाण्याच्या पोळ्या होत्या. अरे वा, माझ्यासाठीच ना? हो हा हो तुम्हाला सांगल्यात. आली की सुमी? सुमन मॅडम मंत्री पाटलांच्या सुनबाईत आता त्या. मामी आपण त्यांच्यासाठी सुमीच येते. अरे चला निघू. चल. तात्या अरे मंत्री पाटलांची सून आणि अशी टमटम मध्ये कशी जाणार? बबन, ड्रायव्हरला कार काढायला सांग. नाही सासूबाई, माझ्या तात्याने आणली टमटम माझ्यासाठी विमानासारखे. तेव्हा मी टमटमनच जाणार. जर सायकल घेऊन आलं असतं ना तर मी सायकलवर गेले असते. चल ग सुमे, जावाय बापू येतो आम्ही आता. थांबा हो पाठराखी. आलाचा तर आहे नको का करायला? नरसू, अरे आहेर दे. कशाला? काय गरज नव्हती आहे. अहो नाही, घरात महागड्या साड्या होत्या, पण यांना त्या शोभल्या नसत्या आणि यांनी त्या नेसल्याही नसत्या. आणि नोकरांच्या साड्या देणं बरं दिसत नाही ना. म्हणून काहीतरी उपयोगी यावं असं आहेर द्यायचं आमच्या मनात होतं. म्हणूनच ताई मॅडमनी साडीच्या दुप्पट किमतीचा आहेर निवडलाय. घ्या घ्या. कशाला? काय गरज नव्हती आहेराची. अहो असं कसं? घ्या घ्या, तुम्हाला आवडतं का बघा, नाही तर बदली करून आणू आपण. घ्या घ्या घ्या, बघा. घ्या 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 हो. अगं बेबी, मला कवाच आहेर मिळाला. ह्या दोघांचा एकमेकांवरचा जीव, दोघांचं एकमेकांचं प्रेम, हाच माझा खरा आहेर आहे. हे ठेव, तुलाच उपयोगाला येईल. नको. सुमे,
चला आपलं, चला निघू, येतो आम्ही. घ्या का गाडी? हा ठेव ठेव चला. बबन दे. अरे समोर तू कशाला? मामा काही होत नाही. सुमित चल. थांब. सासूबाई, गडी बसला तरी ते सुमीचं माहेर आहे, आणि सुमीच्या माहेरच्या माणसांचा अपमान म्हणजे सुमीचा अपमान, आणि सुमीला अपमान चालत नाही सासूबाई. मामी साहेबांनी शिकवलेल्या खानदानी भाषेतच सांगते बर का मी. तुम्ही माझ्या माहेरचा मान ठेवा नाही ठेवा फरक पडत नाही, पण हा जर अपमान केला तर सुमी सुमीच्या भाषेत बोलणारच. तुम्हाला कळले अशी आशा आहे सासूबाई. चला येते. पायलट येऊ का? काळजी घे. बाजू सर सुमी आले सुमी. मोल भाव आहे सुमी आले सुमी. मावशी सुमी आले सुमी. शारदा मावशी काय म्हणताय? बाजूला सर बाजूला सुमी आले सुमी आहो. सर बाजूला. अरे बाजूला सर की बाजूला सर सगळी बाजूला सर. मावशी सुमी आले सुमी. मावशी बरं आहे ना वा? अगं बया, मंत्री पाटलाची सून आली वाटतं. कधी एकदा सुमी येते असं झालंय बघ. मला बी लगीन झाल्यापासून तिला बघितलंच नाही. कसं असेल ग तिचं सासर? कसला बंगलाय तू. बाजूला सर का सुमी आल्या सुमी आल्या बाजूला सर. काय मावशी कसं काय? बाजूला सर सुमी आले सुमी. आली का रे तुम्ही? आणि मग काय उगाच दौडी देते वय. मंगल मावशी कशी आहे तुम्ही? अगं मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी बी मस्त. तुम्ही आली बाय. चला चला. काय ग सुमी? अगं लयच उजळलीस बाई तू. नवऱ्यानं लयच लाड केलेलं दिसतोय बया. हा मग आमचं साहेब चांगला आहे ती. तुम्हीच लय लाड करते ती. सुमे, सासर कसं आहे ग तुझं? मस्त आहे की. आणि नवरा ग हाय का आता? ती काय आत्ता ओळखती बाई नवऱ्याला? अगं ती आधीपासूनच ओळखत होती. चांगला हाय म्हणून लगीन केलं तिनं. म्हणजे ग गॅरंटीवालाच नवरा केला की सुमीने. बर हे बघा आता सुमी मॅडम आता जरा शांत राहू द्या. उगाच कालवा करू नका बरं का. हाय का आता? तुम्ही मॅडम अगं तू कामाला हाय त्यांच्यात म्हणून तुम्ही मॅडम. काय रे बबन्या? हायच की सांगायला भेट नाही मी. हरिभाऊ तुम्ही काय बघत बसलाय हो? सुमीचं घर म्हणजे महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर कायम एशी चालू असतो आणि हिथं आता तिला उकाड्यात बसवायचं होय. वारा घाला. बर बर हा ना. काय बघणे कशाला? असू दे. घाला. वाटतंय ना हो गारगारा? हा की नाही? अहो हरी भाऊ, अहो हे काय नवं आता? असं सासरच्या 5 दिवसात माझी माहेराची जन्मापासूनची सवय जाणार आहे काय? काय गरज नाही वाऱ्याची. तुमचं सगळ्यांचं कौतुक बास आहे मला. अगं तुम्ही हे कौतुकच करतोय मी. थांबा, द्या इकडं. बर हे बघा आता ध्यानात ठेवा. आता सुमीला सुमी मॅडम म्हणायचं. हा मंत्री पाटलांची, माजी मुख्यमंत्र्यांची आणि आत्ताच्या आमदारांची सून आहे ती. हा आणि भावी मुख्यमंत्र्याची बायको म्हणून आपण सगळ्यांनी सुमीला सुमी मॅडमच म्हणायचं. हा अजिबात नाही. मी अख्ख्या जगाची जरी मालकीन झाली ना तरी तुम्हा सगळ्यांची मी सुमी आहे आणि सुमीच राहणार.
कळलं काय? हा म्हणून आपली सुमी आहे ना सगळ्यात भारी आहे बरं का. बर आता सुमीची गाठ भेट झाली ना, आता जावं बरं सगळेजण घरी. आता माझ्या हाताने माझ्या सुमीला जरा खाऊ पिऊ घालून दे की. हा आणि मी माझ्या हाताने जेवण बनवले माझ्या सुमीसाठी. हा चला आता तुम्ही पण जावा आणि तुमच्या घरातल्या 4-4 भाकरी खावा. हा? आम्हाला पण खावा. जावा जावा. चला ग, चला चला चला. या. बाबाजी सावकाश जावा. सुमी मी आलोच. हा हा हे हातात धर बबल्या. सुमी मी माझ्या हाताने बनवणार. हा साहेब हो साहेब, काय झालं? थकालपासून काहीच नाही खाल्लं तुम्ही. खावा ते थोडं तरी. अरे नाही, भूकच नाहीये मला. अहो पण ताप होत नाही. नाही आता. तुम्ही मॅडम दिल्यात म्हणून ना. साहेब ते अल्पात दिवसात पलत येणार आहेत. खावा ती. अरे हो रे, पण खावा थोडं. साहेब तुम्ही मॅडमने तुमची तालदी द्यायला सांगितले. तुम्ही आता त्याला तर झालं. मग तुम्ही मॅडम थवलतील माझ्यावर. खावा ती. ठीक आहे खातो, पण आत्ता नको, थोड्या वेळाने खातो. नक्की नक्की. आलत्या तातानी. अर्ध्या तासाने. मी आलत्या तातानी पलत येतो. ठीक आहे. साहेब खाताल ना? लक्ष्मण, हॅलो बबन. हा बोला की साहेब. अरे काय रे, तू तिकडे गेल्यावर विसरलासच मला. नाही नाही, तुम्हाला विचारतोय कशाला. अहो सुमीला भेटायला गावातल्या बायका आल्या होत्या ना. सगळा कालवा कालवा कालवा. त्यात तुम्हाला फोन करायचं राहूनच गेला. नाही मला माहिती होतं तिला भेटायला सगळे येणार आहेत म्हणून. अरे म्हणून तर फोन केला नाही तिला. पण तूही फोन केला नाहीस मला. अहो घाई गडबडीत राहूनच गेलं तर. पण साहेब मी तुम्हाला कशाला फोन करणार होतो? अरे दोस्त नाही का आपण? हा 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 असं आहे होय. बबन, खरं तर तू आता इथे हवा होतास माहितीये. तिकडं नाही नाही, जिकडं सुमी तिकडं आम्ही. बबन, तू सुमीचा भाऊ जरी असलास ना तरी माझाही दोस्त आहेस, तेवढं लक्षात ठेव. मला किती कंटाळा येतो इकडे माहितीये का तुला? असू द्या साहेब, ना इलाज को क्या इलाज. 4-5 दिवस स्वसा आता. सुमी कुठे आहे? साहेब बाप लेकीचं कोड कौतुक सुरू आहे. सुरेशने सुमीला जेवण बनवलंय. बसले ती चारत एकमेकाला. थांबा सुमीकडे देतो. नाही 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 नको, बोलू दे तात्यांची तिला, मी करतो नंतर. चल ठेवू मी. बरं चालतंय, मी सांगतो सुमीला तुमचा फोन आला होता म्हणून. हो ठीक आहे, बाय. तुला काय बाबा, तुझे तात्या आता लाड करत असतील तुझे, मज्जा आहे तुझी. आता माझी आठवण येणारच नाही तुला. मला तुझी खूप आठवण येते यार. सांग ना काय करू मी? तू हसू नकोस. काय करू सांग, सांग ना.